जर कोणी हिंदू मुलींकडे वाईट नजरेने बघितल्यास त्याला महाराष्ट्रात राहू देणार नाही, किरीट सोमय्या. जर कोणी जिहादीने आमच्या हिंदू मुलींच्या जीवाची, त्यांच्या चारित्र्याची, हिंदू धर्मांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याची चेष्टा अथवा वाईट नजरेने बघण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याला गावात काय, महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही, असा गंभीर इशारा भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार किरीट सोमय्या यांनी दिला. गुरुवारी दुपारी पुलाची शिरोली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जिहादी लोक धर्मांध इस्लामिक जग करायला निघाले आहेत. त्यांना गावातूनच नाही तर छत्रपतींच्या महाराष्ट्रातून मुळापासून उघडून टाकले पाहिजे आणि ते काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याचे राज्यसभेचे खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पुलाची शिरोलीत घडलेली लव्ह जिहादची घटना अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. जिहादी शक्तीकडून महाराष्ट्र राज्यात हिंदू महिलांचे शोषण वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे उघड होत आहे. अशा प्रवृत्तीला कायमचे उखडून टाकूया असे आवाहन खासदार किरीट स्वामी यांनी केले. तसेच पोलीस प्रशासनाने योग्य दिशेने तपास करून या प्रकरणाचा शेवट शोधून काढावा. तसेच त्यांनी प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकवून शोषण केलेल्या मुलीचे व त्याच्या कुटुंबाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे, कारण त्यांनी समाजाप्रती आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी होईल याचा विचार न करता या प्रकरणाला वाचा फोडली, ज्यामुळे हे प्रकरण बाहेर पडले व नराधमांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. पुलाची शिरोलीच्या सरपंचांनी या जिहादी नराधमांनी केलेल्या गहीर कृत्याबद्दल जो क्रांतिकारी निर्णय घेतला आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. शिरोलीकरांनी दाखवलेली एकजूट व शांततेच्या मार्गाने आंदोलन करून अशा धर्मांध शक्तीला धडा शिकवण्यासाठी जे पाऊल उचलले आहे ते महाराष्ट्राला आदर्शवत आहे, असे सोमय्या यांनी सांगितले. जिहादी लोक आमच्या हिंदू मुली व महिलांच्या चारित्र्याशी खेळत आहेत. छत्रपती शिवाजी आमचे दैवत आहे. भगवा झेंडा हा आमच्या छत्रपतींचे प्रतीक आहे. त्यामुळे भविष्यात जर आमच्या हिंदू मुली व महिलांच्याकडे जर कोणी वाईट नजरेने बघत असेल अथवा त्यांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करून छळ करीत असेल तर त्यांचा बिमोड केल्याशिवाय हे सरकार शांत राहणार नाही, असा निर्धार सोमय्या यांनी व्यक्त केला. तपासाबाबत ते म्हणाले, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू झाला आहे. या तपासात जे जे आरोपी निष्पन्न होतील ते कमीत कमी 15 वर्षे जेलमधून बाहेर येणार नाहीत, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाने कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये, उलट पोलीस प्रशासनाला शांततेच्या मार्गाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली. सरपंचांनी अति क्रांतिकारी पावलं उचलली, त्यांना धन्यवाद काढण्यासाठी मी आजचा इथे आलो आहे. त्यांनी विचार फक्त स्वतःचा गावाचा नाही केला, पण अशा प्रकारचे जे जिहादी माफिया आहे, धर्मात इस्लामिक रेडिकलिझम करायला निघाले आहेत, त्या लोकांना असा धडा शिकवला पाहिजे की पूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे की कोणी या महाराष्ट्रात अशा प्रकाराने ठरवून हिंदू मुलींची, त्यांच्या जीवाची, त्यांच्या चारित्र्याची, आमच्या हिंदुत्वाची, आमच्या धर्माची, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाची जर कोणी आपला अशा प्रकारची चेष्टा करायचा प्रयत्न केला तर त्याला गावात पण पाय ठेवून देणार. मी आपल्याला एवढंच सांगतो, याचा तपास सुरू झालेला आहे. सगळ्यात पहिला आपण कौतुक केलं पाहिजे त्या ताईचं आणि तिचा परिवार, की त्यांनी एवढी हिंमत केली. माझं काय होणार, माझ्या परिवाराला लोक काय म्हणणार, असं काय विचार केला की माझ्या मुलीला जर छळायचा प्रयत्न केला, त्या मुलीने असा विचार केला की मी तर जाणार सामोरे, पण किमान सामोरे गेल्यामुळे असे नराधम 5-15 वर्ष जेलच्या बाहेर निघणार नाही, त्याची काळजी देवेंद्र फडणवीस सरकार निश्चितपणे घेणार. परंतु त्याच्यामुळे आणखी मुलींना जीवाचे खेळ करण्याचं पाप थांबणार. चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर एक बरोबर वाटते एप्रिल महिन्यात असे 6 प्रकारच्या घटना पाहायला जातात.
जिथे अनेक मुलींना फसवण्याचा ह्या धर्मांध मुस्लिम लोकांनी प्रयत्न केला, सगळ्या ठिकाणी पद्धत ताकीद आहे, हे कुठलं मोठं षडयंत्र आहे. आणि म्हणून सगळ्या ठिकाणी एसआयटीची रचना करण्यात आली आहे आणि ह्या तथ्यांवर अशी कारवाई करणार की कोणी महाराष्ट्रात राहून आमचा साहित्य माहिती खेळायचा प्रयत्न करणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. पोलीस आणि सगळे योग्य पद्धतीने त्यांचा तपास सुरू आहे. एका पाठोपाठ एक बाकी सगळे माहिती बाहेर देणार. यांनी पण काय 5-25 मुलींचे छेड घेण्याचा जीवाची खेळला तो का बाहेर येत नाही. पण त्याच्यामुळे आणखीन जे गुन्हे असेल त्या सगळ्यांना आपण एक एक करून हात पाठवू. आणि माफीचं नौटंकी कोणी करू नये. एक तर आमची संस्कृती धर्म आमच्या परिवाराला छळतात आणि मग माफी मागायची नौटंकी त्या पूर्वानी करू नये. तो गुन्हेगार आहे, 15 वर्ष बाहेर येणार नाही याची आपण काळजी. धन्यवाद.